अंतिम ओवर में नैया बीच भंवर में जब फंसी थी तो लगातार 3 छक्के की बरसात की थी और आपने टीम को बिल्कुल सुरक्षित स्थान में लाने में सबसे यादगार भूमिका निभाई थी। वो बल्लेबाज नॉन स्ट्राइकर सीरियन पर खड़े हैं और यहाँ पर हम देख रहे हैं आयंक मोबाइल युवा स्पोर्ट नांदगांव क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज पहली गेंद फेंकने के लिए तैयार। मयूर फड़के काफी तेज तर्रार गेंदबाज है। बिल्कुल प्रतीक हुद्दार की टीम में आज निश्चित रूप से पहले दिन देखा था गेंदबाजी सबसे बड़ी ताकत नजर आई थी। तो निश्चित रूप से पहली ओवर ग्रीन सिग्नल अंपायर का गणपति बाप्पा मोरिया। पहली गेंद फेंकने के लिए तैयार मयूर। ये देखिए इस बार गेंद लेग स्टंप से काफी बाहर अंपायर सैंडी पालकर का इशारा आता हुआ वाइड गेंद करार अतिरिक्त रन के साथ यहां पर निश्चित रूप से आयंक युवा स्पोर्ट नांदगांव क्रिकेट टीम ने अपना खाता खोला है। टीम की अतिरिक्त रन के साथ शुरुआत होती हुई इससे 1 रन की मदद से नांदगांव क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 1। ये देखिए शातिर गेंदबाजी कमाल की वापसी करते हुए पहली गेंद में बिल्कुल दिशा से भटके थे लेग स्टंप से काफी बाहर थी लेकिन इसके बाद में बिल्कुल शानदार वापसी करते हुए तेज तर्रार गेंद फेंकी थी। गेंद में उछाल कम था और पूरी तरह से बीट किया था बल्लेबाज को चकमा खा बैठे और नतीजा आया एक सफल गेंद की समाप्ति होती हुई गेंदबाज मयूर फड़ के दौरान। बिल्कुल मैच में मजा आएगा। मैच 4 ओवर का खेला जा रहा है। एक बार फिर से गेंदबाजी के लिए मयूर तैयार। ये देखिए वही दिशा काफी बढ़िया दिशा में गेंदबाजी हो रही है। निश्चित रूप से गेंद टप्पा खाने के बाद पूरी तरह से अंदर की तरफ आ रही। गेंद में उछाल जरूर था सोमनाथ यदि बात करें लेकिन गेंद में काफी गति काफी ज्यादा थी और बिल्कुल गेंद टप्पा खाने के बाद गेंद में थोड़ा सा उछाल मिला विकेट कीपर के पास गई। एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई अभी भी रुका हुआ स्कोर है स्वामी 11 धुंधरी क्रिकेट टीम का 1। ये देखिए ग्लांस के हाल के हाथों से कट किया। गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए और आज के दिन का यह पहला चौका। चार रन की मदद से कुल कप्तान अमर पाटिल अपने पारी की शुरुआत करते हुए श्री गणेश क्या पारी का बिल्कुल अपने पारी का श्री गणेश किया। टीम की रन संख्या सोम 11 धुंधरी क्रिकेट टीम की 5। एक बार फिर से मयूर। ये देखिए इस बार अक्रॉस द लाइन के लिए एक बार फिर से गेंद जारी है वाइड इस फाइन लेग सीमा रेखा के बाहर 1 बाउंस गेंद सीमा पार 4 रन। धुंधरी क्रिकेट टीम की रन संख्या आगे एग्रेसर होती हुई बगैर कोई विकेट के नुकसान पर 9। ये बल्लेबाज है ना निश्चित रूप से रॉकस्टार प्रवीण यदि बात करें निश्चित रूप से अपने पारी की शुरुआत करने के लिए अपना स्वयं खाता खोलने के लिए 2 गेंदों का उन्होंने तीसरे गेंद का इंतजार किया लेकिन उसके बाद में सेटल हुए नजर अपना ही लगातार 2 गेंदों के ऊपर अमर ने 2 चौके दागे निश्चित रूप से। और ये कप्तान का दायित्व क्या होता है इसका ज्वलंत उदाहरण हम देख रहे। और इसी के साथ निश्चित रूप से यहां पर अपील जोरदार हुई थी और अंपायर का ने बल्लेबाज
बहाद के बल्लेबाज नितिन पाटिल आप खेलने के लिए तैयार, सामना करेंगे मयूर के गेंदबाजी का। मयूर लगातार निश्चित रूप से 2 गेंदों के ऊपर काफी महंगे गेंदबाज साबित हुए थे, लेकिन उसके बाद में शानदार ब्रेक थ्रू दिलवाते हुए ये नामचीन गेंदबाज मयूर फड़के। लेकिन आप सामने बहाद के बल्लेबाज, और बहाद के बल्लेबाज हमेशा आक्रामक रूप अपनाते हैं। और इसी के साथ बिल्कुल गेंद बल्ले का अंधूरा हिस्सा लेकर गई स्ट्राइकर अंपायर सैंडी पालकर का इशारा, उंगलियां आसमान में, और इसी के साथ नितिन को 0 पर लौटना पड़ रहा है। यह दूसरा करारा झटका, अभी भी रुका हुआ स्कोर है। सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम की रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 9। रंगलाय गो आटी तटीचा सामना रंगलाय गो गर्दी प्रेक्षकांची बघायला राजेश कथारा नाव हे गाजतई रायगड ठाण्याला राजेश कथारा नाव हे गाजतई रायगड। थँक्स डीजे मास्टर, अतिशय सुरेख धून राजेश कथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्या संकल्पनेतून तयार झालेली गौरी चषक पर्व 2021 आपण पर्व आजमावतो की संपूर्ण पनवेलकरांच्या, संपूर्ण रायगड ठाणेवासियांच्या प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारे आणि आपणा सर्वांची एक लोकप्रियता गाठलेली, शिखर गाठलेली क्रिकेट स्पर्धा अर्थात गौरी चषक 2021 पर्व। आणि या स्पर्धेचे सर्व आहेत आमचे मित्र राजेश काथारा नेवाली। तुमच्या सर्व शिलेदारांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करू की खऱ्या अर्थाने तुम्ही जे उघड्या डोळ्याने स्वप्न बघितलं होते खऱ्या अर्थाने गौरी चषकाचं, कारण भारत देशाचे हे मिसाईल मॅन, भारत रत्न डॉक्टर माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी जगाला संदेश दिला। चला दातिवली संघाचे कॅप्टन या आणि टेंबोडे संघाचे कॅप्टन या आणि बेलवली संघाचे कॅप्टन की उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण होत असते, आणि तशा प्रकारचं राजेश शेठ तुमच्या सर्व शिलेदारांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। पहिलं षटक इथे समाप्त झालं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोम 11 धुंधरे क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 9। अतिशय सुरेख गोलंदाजी, काफी जबरदस्त मारा किया, गेंदबाजी की थी मयूर का गेंदबाजी का विश्लेषण रहा। 9 रन खर्च किए थे, 2 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया था। अब नए बल्लेबाज खेलने के लिए तैयार होंगे। नॉन स्ट्राइकर पर ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राइकर, स्ट्राइकर बल्लेबाज किशोर, कमाल की गेंद, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। और हमारे साथी कमेंटेटर रिवाल म्हात्रे अर्थात रवींद्र म्हात्रे यांचं ओवले गावचे एक नामवंत क्रिकेट समालोचक, नामवंत माजी अष्टपैलू क्रिकेटर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। रिवाल म्हात्रे सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। खेळ थांबवायचे आहे। तर गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाज तैयार होंगे। गेंदबाज मनीष फड़के, मनीष गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे किशोर, एक आक्रामक बल्लेबाज, मैन इन फॉर्म बल्लेबाज सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम का। ये देखिए लेंथ, लाइन और दिशा क्या होती है उसका बिल्कुल एक जीता जागता हुआ एग्जाम्पल हम इस विकेट के ऊपर देख रहे। संयम के साथ गेंदबाजी करते हुए पूरी तरह से विकेट टू विकेट मारा करने की कोशिश कर रहे, लेकिन जहां तक सवाल है किशोर शिनारे के बल्लेबाजी का, क्योंकि मैदान के अंदर 2 शेर खड़ी है। एक तरफ हम देख रहे एक्सपीरियंस क्रिकेटर नॉन स्ट्राइकर से रन पर ज्ञानेश्वर उसाडकर, स्ट्राइकर बल्लेबाज है किशोर शिनारे। गेंदबाजी के लिए मनीष, ये देखिए एक ही लाइन में 3 गेंदे फेंकी और तीनों गेंदे बिल्कुल डॉट खेले बल्लेबाज यहां पर किशोर शिनारे। और किशोर शिनारे पूरी तरह से चकमा खा बैठे। पहली गेंद डॉट फेंकी थी गेंदबाज ने, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद डॉट। और ये बल्लेबाज की बात करें तो सबसे मोस्ट खिलाड़ी माना, सबसे अहम खिलाड़ी, सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी है धुंधरे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। ये देखिए इसके लिए यह खिलाड़ी जाना जाता है और उन्होंने दिखा दिया कि किस तरह की बल्लेबाजी के लिए किशोर शिनारे जाने जाते हैं। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन। सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम की रन संख्या आगे अग्रेसर होती हुई 2 विकेटों के नुकसान पर 15। आणि मनोज म्हात्रे कुठे असतील लगेच आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे।
तो निश्चित रूप से ये बल्लेबाज है, ज्यादा देर तक इस खिलाड़ियों को आप बांध कर नहीं रख सकते, क्योंकि ये बल्लेबाज की एक पहचान है, इसके लिए ये खिलाड़ी जाना जाता है। ये देखिए इस बार हल्कियातों से बिल्कुल विश्वसनीय स्ट्रोक खेला है, गेंद जा रही है स्पेलिक रीजन में, फील्डर वहां पर तैनात, बिल्कुल दूसरे के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स। और इसी 2 रन की मदद से सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम की रन संख्या आगे एग्रेसर होती हुई 2 विकेटों के नुकसान पर निश्चित रूप से 17 पहला विकेट का जो पतन हुआ था, हमारे साथी स्कोरर सोमनाथ हमें यहाँ पर जानकारी देते हुए कि फॉलो ऑफ फर्स्ट विकेट ऑन 9 रन एंड फॉलो ऑफ सेकंड विकेट और 9 रन। निश्चित रूप से 9 रन के भीतर सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम के 2 बल्लेबाज लौट चुके थे, लेकिन उसके बाद में शानदार बल्लेबाजी करते हुए किशोर, ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, लॉन्ग ऑफ की रीजन में गेंद जाती हुई 1 रन मिला। निश्चित रूप से 1 से ज्यादा कुछ नहीं है, इस 1 रन की मदद से टीम की रन संख्या बनी दुंदरे क्रिकेट टीम की, यानी कि 2 विकेटों के नुकसान पर 18 ओवर की हुई समाप्ति। एक महंगे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेटों के नुकसान पर 18। फॉर्च्यून इव्हेंटचे आमचे सहकारी कृष्णा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। कृष्णा मनपूर्वक आपलं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो। निश्चित रूप से यहाँ पर बात करें इस ओवर की, मनीष का गेंदबाजी का जो विश्लेषण रहा, हमारे साथी स्कोरर सोमनाथ हमें जानकारी देते हुए कि 9 रन खर्च किए, पहले ओवर में 9 रन खर्च किए, यानी कि 9.0 के अवसर से यहाँ पर दुंदरे क्रिकेट टीम के खिलाफ बल्लेबाज प्रति ओवर यहाँ पर खेल रहे हैं, लेकिन ये मुकाबला 4 ओवर का खेला जा रहा है। दातिवली संघाचे कॅप्टन या जरा, आणि बेलवली संघाचे कॅप्टन। दुर्वले छोर से गेंदबाजी में यहाँ पर तब्दीली होती हुई, नए गेंदबाज सुजल भगत गेंदबाजी के लिए और सामना करेंगे किशोर सिनारे। एक तरफ हम देख रहे हैं आक्रामक बल्लेबाजी, ये है सोम 11 की एक पहचान है। सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम के दोनों बल्लेबाज हम देख रहे हैं, एक नॉन स्ट्राइकर सिरेन पर ज्ञानेश्वर उसाडकर, जिन्होंने दुंदरे क्रिकेट टीम के लिए दिशा और गति देने का काम किया। दोस्तों कई साल से खिलाड़ी खेल रहे, एक संयम और शिस्तबद्ध क्रिकेटर क्या होता है इसका जीता जागता उदाहरण है ज्ञानेश्वर उसाडकर। ये देखिए दिशा से भटके और ये मिलेंगे जरूर फटके। वाइड गेंद करार अंपायर सैंडी पालकर द्वारा अतिरिक्त रनों में हुआ इजाफा 1+1। इसी 2 अतिरिक्त रन की मदद से सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या आगे एग्रेसर होती हुई 2 विकेटों के नुकसान पर 20। निश्चित रूप से एक तरफ हम प्रतीक खुद्दार को देख रहे और निश्चित रूप से नांदगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से एक दिशा और गति देने वाले क्रिकेटर, तो एक तरफ ज्ञानेश्वर उसाडकर। तो गेंदबाजी के लिए सुजल, ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, वहां पर फील्डर तैनात, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, आंखों में इशारा, एक अच्छी तालमेल नजर आती हुई दोनों बल्लेबाजों के बीच। तर निश्चित रूप से इसी 2 रन की मदद से ये टीम की रन संख्या सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम की आगे बढ़ती हुई 22 पर 2 विकेटों के नुकसान पर। तो गेंदबाजी के लिए सुजय तैयार, फील्ड की रचना, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप विकेट, डीप मिड विकेट, डीप कवर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, शॉर्ट फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, यानी कि डीप लॉन्ग लेग के रीजन में फील्डर है गेंदबाजी के लिए सुजय। ये देखिए एक बार फिर से दिशा से भटके, दिशाहीन गेंदबाजी, दिशा शून्य गेंदबाजी जिसे कहा जाता है, और ठीक उसी तरह की गेंदबाजी यहां पर सुजय द्वारा अंपायर सैंडी का इशारा आया, यहां पर खराब गेंद घोषित की, यानी कि वाइड गेंद करार, 1 रन मिला। टीम की रन संख्या 23, सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम, यानी कि 23 रन के भीतर 2 विकेटें गिर चुकी है निश्चित रूप से, लेकिन पीछे हटने को तैयार नहीं है। ये देखिए हल्के हाथों से बिल्कुल कट किया है, गेंद जारी है शॉर्ट पाइने की रीजन में, ये जोखिम भरा रन यहां पर चुराने की कोशिश सक्सेसफुल सफल रहे, लेकिन एक जोखिम भरा भी हो सकता था। 1 रन मिला, टीम की रन संख्या 24। ये मैच खेला जा रहा है निश्चित रूप से 4 ओवर का मैच खेला जा रहा है। दोनों टीम के बल्लेबाज जानते, दो या बिल्कुल बल्लेबाजी करने वाले दोनों क्रिकेटर जानते हैं कि ये मुकाबला बड़ा है, ये मुकाबला कोई गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, ये मुकाबला बड़ा है, लेकिन इससे बेहतर ये मुकाबला कड़ा है। ये देखिए इस बार गेंद जारी है, थर्ड मैन क्षेत्र में बिल्कुल 1 रन मिला, और ये वाइड गेंद करार होती हुई अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ, बढ़ोतरी होती हुई बोनस के रूप में 1+1। इसी 2 अतिरिक्त रन की मदद से सोम 11 दुंदरे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या यहां पर 2 विकेटों के नुकसान पर 26 यानी कि 26 रन संख्या
और यहाँ की जो विकेट्स है, शुरू में विकेट में थोड़ी सी नमी है निश्चित रूप से। ये विकेट आप गेंदबाजों की काफी बड़ी परीक्षा ली जा रही है इस विकेट के ऊपर। आप एक बार फिर से खेलने के लिए तैयार होंगे बल्लेबाज ज्ञानेश्वर उसाडकर। कई रिकॉर्ड से खिलाड़ियों के नाम निश्चित रूप से ज्ञानेश्वर उसाडकर, ये भी बाइकर मैन है। ज्ञानेश्वर उसाडकर खेलने के लिए तैयार। सुजय के गेंदबाजी का सामना करेंगे। लेफ्ट हैंडर गेंदबाज सुजय। सुजल के यहाँ पर इस बार गेंद जा रही है, बिल्कुल विकेट पर गेंद है, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट्स की यदि बात करें तो काफी अच्छा तालमेल नजर आता हुआ रनिंग बिटवीन द विकेट्स के लिए 1 रन मिला। इस 1 रन की मदद से कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है सोम 11 दुंदरे 11 क्रिकेट टीम की 2 विकेटों के नुकसान पर 27 यानी कि 27। और ये बिल्कुल इस बार गेंद को स्वागत किया गेंदबाज का। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन। छत्रपतीच्या चक्के के साथ सोम 11 धुंधले क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 33 यानी कि 2 विकेटों के नुकसान पर। मैंने पहले कहा था कि यह बल्लेबाज है, आक्रामक रवैया अपनाना इसकी ज्यादा पहचान है इस खिलाड़ी के पास। ये देखिए बैक फुटवर्ड जाने की कोई खेलने की कोशिश कर रहे थे, नाकाम रहे। बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, बढ़िया वापसी करते हुए सुजल, और इसी के साथ एक सफल गेंद की समाप्ति होती हुई ये तीसरे और प्रगति पथ पर है। मुकाबला काफी यहाँ पर अहम मुकाबला है। इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम तीसरे दौर में प्रवेश करने वाली है। ये देखिए गिल्लियां भी कर दी, कमाल की गेंद धीमी रखी थी, आगे रखा था बल्लेबाज को। यहां पर फाइनली क्रीजन में खेलना चाहते थे और इसी के साथ गिल्लियां भी कर गई और इसी के साथ बल्लेबाज की पारी भी हुई समाप्त। हुई समाप्ति, तीसरे ओवर की समाप्ति। तीसरे ओवर की समाप्ति के बाद सोम 11 धुंधले क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेटों के नुकसान पर 33 यानी कि 33। दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई निश्चित रूप से ने गेंदबाज प्रतीक हुड्डा टीम के कप्तान है। अयंग मोबाइल युवा स्पोर्ट नांदगांव क्रिकेट टीम के ये गेंदबाज हम देख रहे हैं। कप्तान है प्रतीक, एक बेस्ट ऑलराउंडर खिलाड़ी है, क्षमता है, बड़े बड़े स्ट्रोक के लिए खिलाड़ी जाना जाता है। जिस तरह की बल्लेबाजी के लिए ज्ञानेश्वर उसाडकर, किशोर शिनारे जाने जाते, ठीक उसी तरह की उसी कदम पर कदम रखकर चलने वाले बल्लेबाज है। लेकिन आप गेंदबाजी की बागडोर संभालते हुए कप्तान प्रतीक हुड्डा, प्रतीक गेंदबाजी के लिए तैयार होंगे, सामना करेंगे ज्ञानेश्वर उसाडकर। ये देखिए इस बार बिल्कुल बल्ले का पेस खोला, गेंद जा रहे शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में, बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन जब तक गेंद उठाए फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का। और इसी 1 रन की मदद से सोम 11 धुंधले क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पर 34। बेलोली संघाचे कॅप्टन लगेच आपण संपर्क साधा, आपला विनंती असेल बघा। प्रतीक सचिन के लिए, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई सचिन निश्चित रूप से बीट हुए पूरी तरह से। लेकिन सचिन के पास भी एक क्षमता है, बड़े स्ट्रोक के लिए खिलाड़ी भी जाना जाता है। प्रतीक हुड्डा का जिक्र करना होगा, पहले गेंद के ऊपर बिल्कुल 1 रन या चुराया था बल्लेबाज ने, लेकिन उसके बाद में शानदार कमबैक किया। डॉट गेंद की समाप्ति हुई। इस बार गेंद बिल्कुल रन आउट का मौका था। और टीम की रन संख्या 35। बेलोली संघ तुम्हाला लास्ट पुकार असेल, नाही तुम्हाला पॅनल्टीला समोर याची नोंद घ्या। अभी भी 20 ओवर की शेष 3 गेंदें बची है।
जल्द से जल्द फील्ड की रचना करें। बल्लेबाज ज्ञानेश्वर उसारकर खेलने के लिए तैयार होंगे, सामना करेंगे प्रतीक के गेंदबाजी का। प्रतीक, ये गेंद हवा में जरूर है, डाउन दी बिल्कुल फील्डर है, मौका बन सकता था, लेकिन इसी के साथ बल्लेबाज को निश्चित रूप से कैच ड्रॉप हो चुका है। बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ और दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और दूसरा रन भी यहां पर दोनों बल्लेबाज पूरे करते हुए इसी 2 रन के मदद से यहां पर सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ 3 विकेटों के नुकसान पर यानी कि 37-37। बिल्कुल एक अच्छा पाणी घेऊन जायच्या मैदानामध्ये। तर पाणी घेऊन जायच्या बघा। तिसऱ्या अंपायरसाठी खऱ्या अर्थाने कॉल करण्यात आलेला आहे। रनआउटसाठी इथे खऱ्या अर्थाने आपण बघूया, तिसऱ्या अंपायरसाठी कॉल करण्यात आलेले तिसरे पंच आमच्या इथे समोर दाखल व्हायचे आहे। तर बोलाडे सर आपण यायचे स्टेजवर, निश्चित स्वरूपात आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व आमचे मित्र कृष्ण म्हात्रे इथे उपस्थित आहेत। फलंदाज इथे बाद, एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने निश्चित स्वरूपात सोम 11 क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे धुंधरे क्रिकेट संघाची ती 4 बाद 36। पारी यहां पर हुई, समाप्त होते हुए बिल्कुल शानदार फील्डिंग का मुजाहरा करते हुए फर्स्ट स्लिप के फील्डर ज्ञानेश्वर को यहां पर लौटना पड़ रहा है। अभी भी रुका हुआ स्कोर है सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम की रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 36। ये मैच खेला जा रहा है निश्चित रूप से सोम 11 धुंधरे विपक्ष आयन मोबाइल युवा स्पोर्ट नांदगांव क्रिकेट टीम के बीच में खेला जा रहा है और सोम 11 क्रिकेट टीम ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी का धुंधरे क्रिकेट टीम ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करना पसंद किया और इस विकेट के ऊपर पहले बल्लेबाज यहाँ पर फील्डिंग करते हुए निश्चित रूप से नांदगांव 11 क्रिकेट टीम एक अच्छा मुकाबला यहाँ पर हम देख रहे। हमारे साथ जुड़े बिल्कुल रिवाल मात्र सर, मैन फ्रॉम ओवले और रॉकस्टार प्रवीण गायकर। तो मैच में रिवाल मात्र सर यदि बात करें मैच में मजा आएगा, दोनों टीमों की ताकत है, दोनों के पास अच्छे अच्छे गेंदबाज है, अच्छे अच्छे बल्लेबाज है, बिल्कुल ऑलराउंडर खिलाड़ी एक अच्छे, बिल्कुल इसलिए ये मैच में दम है, इस मैच में जान है बिल्कुल, क्योंकि ये दोनों टीमों के दृष्टिकोण से ये महत्वपूर्ण मैच है। इस मैच में दोनों टीमों ने 2-2 मैचेस जीते और तीसरे दौर में प्रवेश करने वाली जीतने वाली क्रिकेट टीम। ये बैकफुट पर गए, जगह बनाई, डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद जाती हुई, 1 रन आसानी के साथ शॉर्ट मिड ऑफ के रीजन में गेंद जाती हुई, दूसरे रन, तीसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अंपायर का इशारा का हम इंतजार करेंगे जरूर। पवार सर इथे इशारा करतील, धावसंख्या इथे मात्र सर 3 धावा 2, इथे मात्र 2 धावेंवर इथे समाधान मानावं लागतो फलंदाजी करणाऱ्या निश्चित स्वरूपात धुंधरे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला आणि 2 धावांच्या मदतीने इथे सोम 11 धुंधरे क्रिकेट संघाची धावसंख्या इथे झालेली आहे ती 4 बाद 38। बिल्कुल अभी भी रुका हुआ स्कोर है सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम का 4 विकेटों के नुकसान पर 38 और अब बल्लेबाज खेलने के लिए तैयार होंगे हर्षन। सामना करेंगे अंतिम गेंद 1 टू गो, प्रतीक हुद्दार की गेंदबाजी का सामना करेंगे। ये देखिए कमाल का स्ट्रोक खेला है, ऑन ड्राइव खेला है लॉन्ग ऑन के रीजन में, वहां पर फील्डर है, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और तीसरे की मांग, लेकिन यहां पर बल्लेबाज रन आउट। अंपायर पवार सर का इशारा आया, ओवर की हुई समाप्ति, चौथे ओवर की हुई समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद सोम 11 धुंधरे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है
5 विकेटों के नुकसान पर 40 और जीतने के लिए यहाँ पर आयन मोबाइल युवा स्पोर्ट नांदगांव क्रिकेट टीम के सामने 4 ओवर में 41 रनों का लक्ष्य खड़ा किया है। उसी लक्ष्य का किस तरह नांदगांव क्रिकेट टीम के बल्लेबाज पीछा करते या सोम 11 क्रिकेट टीम के गेंदबाज उन्हें रोकते, उसी का आगे का आंखों देखा सुनाने चलेंगे हमारे साथी कॉमेंटेटर एक हमारे अच्छे दोस्त रिवाल मात्रे सर मॅन फ्रॉम ओवले. तत्पूर्वी वळूया आमचे डीजे मास्टर सूरज चौधरी वलवली यांच्याकडे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्यसु सर्वदा. सर्वमंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग आणि आपल्या लाडक्या खेळाडूंना पुन्हा एकदा मी रवींद्र म्हात्रे ओवले प्रेमाचा नमस्कार करतोय. अतिशय चांगली स्पर्धा, या स्पर्धेचा आपण आज आनंद घेतोय. 5वा दिवस आणि खरं तर आल्या क्षणी तुम्ही या स्पर्धेच्या प्रेमात पडाल अशी ही स्पर्धा आपल्या भेटीच येतोय. दादा सरकार गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित ही अतिशय चांगली दैदिप्यमान सोहळा असा हा रंगणारा क्रिकेटचा पाहायला मिळतोय या नेवाली नगरीमध्ये. अतिशय चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतला पहिला मॅच देखील सुरू झाला आणि या पहिल्या मॅचचा पहिला सत्र, पहिल्या सामन्याचा पहिला सत्र देखील समाप्त झाला. आमच्यासोबत गुणलेखनाच्या भूमिकेत एक उत्कृष्ट गुणलेखक सोमनाथ पाटील फ्रॉम वाजे आणि आमचे महागुरू यांच्या आवाजातून आपण पहिला सत्र आणि पहिल्या सत्राचं धावतं वर्णन ऐकलात राष्ट्रीय भाषेतून. पुन्हा एकदा मी मराठीमधून आपल्यासमोर नक्कीच या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवेन. परंतु तत्पूर्वी एका बाजूचा विचार केला तर लकी ड्रॉ होतोय. जे सुपर 8 मध्ये कुठला संघ जाईल? बेलवली. आणि इथे मात्र सुपर 8 मध्ये जातोय टेंबोडे संघ. आणि किती जल्लोष, किती खुश झालाय संघ. डायरेक्ट लकी ड्रॉच्या स्वरूपात सुपर 8 मध्ये दाखल आणि त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन देखील देऊया. लकी ड्रॉची चिठ्ठी अर्थात वाटचाल जी मिळालेली चिठ्ठी आहे ती तुम्ही घेऊन यायची आहे लगेच. टेंबोडे संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देऊया. तुम्ही सुपर 8 मध्ये डायरेक्ट दाखल झालात. त्यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुपर 8 साठी, ती म्हणजेच बेलवली आणि दुसरा संघ चला क्षेत्रक्षेत्र सजवायचं आहे. मी विनंती करेन दुंद्रे संघाला ज्ञानेश्वर उसाटकर आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन मैदानात उतरायचं आहे आणि लगेच मात्र क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण सजवायची आहे. त्यानंतर मी ते विनंती करेन नांदगाव संघाच्या फलंदाजांना आपण सलामीची जोडी देखील त्वरित मैदानात पाठवायची आहे. दादा सरकार गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे सर्वे राजेशजी कातारा. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड असणारे हे व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले क्रिकेट मैदानावर देखील खेळतायत राजेशजी कातारा आणि यांच्या संपूर्ण मी म्हणेन सहकाऱ्यांनी केलेले हे आयोजन दादा सरकार आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित 2021 हे क्रिकेटचं सुंदर पर्व आपल्याला भेटीला मिळतोय पाहायला. तरच आजच्या दिवसातला पहिला मॅच, पहिला सामना आणि पहिला सत्र समाप्त झाला आणि दुंद्रे संघानं फलंदाजी करत असताना गुणतालिकेवर धावसंख्या जर बघितली तर 4 षटकामध्ये 40 धावा काढून 41 धावांचं एक मापक असं आव्हान मात्र त्यांच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. प्रति षटकामागे 10.0ची सरासरी ही म्हणून दुंद्रे संघानं काढली आहे. परंतु त्यांच्या समोर आता 41 धावांचं आव्हान नांदगाव संघ कशा पद्धतीनं पार करेल हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी सलामीची जोडी देखील मैदानावर सज्ज असताना सलामवीर फलंदाज चेतन खुटले आणि प्रतीक हुद्दारी सलामीची जोडी मैदानावर उपस्थित.
पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल सँडी पालकर फ्रॉम केवाले, तर दुसरे पंच प्रवीण पवार, अर्थातच आपण पाहतोय प्रवीण पवार भाया. पंच चेंडू घ्या, मॅच लगेच स्टार्ट करा. प्रॅक्टिससाठी बॉल दिला त्यांना याची नोंद घ्या. त्याला क्षेत्ररक्षण आपण लगेच मात्र सजवायचं आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण तपासूया. कर्णधारांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. फार मोठी स्पर्धा आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच थांबली जाणार नाहीये. फार मोठी स्पर्धा आहे. आपण बघितली त्या स्पर्धेचा विचार केला तर आयोजकांनी घेतलेली मेहनत. बघा इथे सामना थांबवला जाणार नाहीये, लाईव्ह प्रसारण आहे. आयोजन कमिटीच्या वतीने ते सूचित करण्यात आलेलं आहे. सामना थांबला तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी ते दिली जाईल. बघा नक्कीच आपण पाहतोय की अनेक ठिकाणी सोमनाथ स्पर्धा सुरू आहेत. अवकाळी पावसानं जी हजेरी लावली खरं तर आपल्या परिसरामध्ये, आणि तिथूनच आता स्पर्धा या भरपूर प्रमाणात एकाच दिवशी पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी या खेळाडूंची देखील नाचक्की होते. परंतु तुमची जरी नाचक्की होत असेल, आयोजकांना तुम्ही सहकार्य पार करणे गरजेचं आहे. त्यामुळे राजेशजी कातारा यांची जी मेहनत आहे या खरं तर मेहनतीला तुम्ही दाद द्या. आमच्या आयोजकांच्या मेहनतीला दाद देऊन तुम्ही या मॅचला लगेच सुरुवात करा आणि आपले खेळाडू लवकरात लवकर मैदानात उतरायचे आहेत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं मैदान देखील बघितलं तर अतिशय चांगलं मैदान पाहायला मिळतंय. जणू काही लेदर टुर्नामेंट सुरू आहे या मैदानावर. असं ग्रास मैदानावर देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच एकूण आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येईल असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानावर रंगणारी स्पर्धा आणि खेळपट्टी देखील पाहिलीत तर खेळपट्टी देखील आता पूर्णपणे आपण बघितलं ही खेळपट्टी, या खेळपट्टीसाठी किती मेहनत घेतली आहे. या खेळपट्टीसाठी राजेशजी कातार यांच्या आयोजकांनी किती मेहनत घेतली आपण या नक्कीच प्रसार माध्यमातून देखील पाहिले असाल. खेळपट्टीला सुकवण्यासाठी गॅस वेल्डिंगचा वापर करण्यात आला, आम्ही देखील पाहिलं. म्हणजेच हीच क्रिकेटची प्रचंड आवड या आयोजकांना पाहायला मिळते. त्याला मॅचला सुरुवात होईलच काही क्षणांचा. सँडी पालकर यांचा इशारा, ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचेल. यस, गेम ऑन, गेम स्टार्ट. यस, ग्रीन सिग्नल, मॅच टू बी कंटिन्यू. फर्स्ट बॉल रिलीज. पहिलाच बॉल मिस, टायमिंग स्ट्रोक, झेलखाली यष्टीरक्षक आणि पहिली विकेट इथे मात्र पटकावली जाते. गोलंदाज पाहतोय मिलनला मिळालेली पहिली सफलता. अमर बॅक टू पॅव्हेलियन. प्रतीक हरायची भीती जास्त वाटते. आणि इथे काय घडलं तर पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली मिलनला. प्रतीक हुद्दार कोणत्याही प्रकारची धावणं करता, अर्थात गोल्डन डकचा शिकार इथे मात्र प्रतीक पाहायला मिळतोय. आणि गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय सुजल भगत. इनेट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज सुजल भगत येतोय. नांदगाव संघाचा हा फलंदाज. नांदगाव विपक्ष दुंद्रे असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. दादा सरकार गौरी स्पोर्ट्स नेवाले आयोजित स्पर्धेतला हा पहिला सामना आणि 5व्या दिवसातला पहिला सामना. तर दुसऱ्या बाजूला टेंबोडे संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 संघामध्ये लकी ड्रॉ झाला. बेलवली, त्यानंतर टेंबोडे आणि सेकंड बॉल.
डावखुरा फलंदाज शरीराचा वेध घेतला होता, अगदी पायावर चेंडू वाढवला आणि जोरदार ऑफिल देखील मैदानावर पाहायला मिळाला होता. जल्लोष जास्त होता या ऑफिलमध्ये, आत्मविश्वास देखील तेवढाच होता. परंतु पंच सँडी पालकर यांच्यावर कोणताही प्रकारचा दबाव किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडनं निर्णय येत नाहीये आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र मिलनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावसंख्या जरी कमी असली तरी दुंद्रे संघाचा हा गोलंदाज मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, अगदी मी म्हणेन चेंडू बिमर होता, नो डाऊट. पंचांचा इशारा देखील आलाय, नो बॉल. आणि इथे एक धाव देखील पळून काढली आहे. 1+1 मिळत आहेत 2 धावा आणि असेल हा तुमच्यासाठी फ्री हिट. मुक्त चेंडू असेल, कारण या चेंडूवर तुम्ही कोणत्याही प्रकारचा फटका आघात करू शकाल असा हा तुम्हाला फ्रीडम, अगदी मी म्हणेन फ्रीडम असा चेंडू असेल तुमच्यासाठी. कारण त्या चेंडूवर तुम्ही फक्त आणि फक्त या नो बॉल चेंडूवर धावचीत स्वरूपातच बाद होता. त्यामुळे फलंदाजाला मेजवानीच असेल. फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असेल. किती धावा येतील या फ्री हिटवर? धावा आल्या आहेत एकूण 2, मात्र धावसंख्या जाऊन जर बघितली तर गुणतालिकेवर 2 देखील पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे 2 धावेनं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल मिलनने 2 चेंडू अतिशय चांगले फेकले होते, परंतु तिसरा चेंडू त्यांना बिमार फेकला आणि तिथे मात्र त्याला दंडित करण्यात आला, अर्थातच नो बॉल घोषित करण्यात आलं. मिलन पुन्हा एकदा हा चेंडू म्हटलं ओव्हरफिच चेंडू सरळ बाटने खेळला आहे, अर्थातच व्ही शेपनं. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आहे ना, ज्ञानेश्वरचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय की 3 या आकड्यावर पाहायला मिळते. 41 धावा करायच्यात. पहिलं षटक सुरू आहे. मिलनचं स्ट्राईकला आता पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सुजल भगत आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला चेतन कुठले आणि भगत हे 2 फलंदाज मात्र खेळपट्टीवर खेळत असताना त्याचे चांगलं वातावरण आपण पाहतो. खरं तर आज ऊन देखील तेवढंच सकाळपासून मैदानावर प्रकरित. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड स्वैर अतिरिक्त लेग स्टंपवरून चेंडू नक्कीच बाहेरून चेंडू गेला. पंचांनी लगेच मात्र घोषित केलाय. सँडी पालकर एक व्हायब्रेटिंग अंपायर म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक या परिसरामध्ये त्यांची अगली वेगळी अदा पाहायला मिळतात आणि त्यामधूनच ते जास्तीत जास्त परिचयाला आलेत. असे हे पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे सँडी पालकर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कवर तयार असेल. पहा इथे मात्र फॉर्च्युन इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. हा चेंडू मात्र आता बरोबर एक मी म्हणेन लेग स्टंपवरनं पटकन झपकन आतमध्ये आला. अर्थातच डॉट बॉलची समाप्ती झाली. डावखुरा फलंदाज सुजल पुन्हा एकदा कन्फ्यूज होत असताना या चेंडूवर आणि डॉट बॉलची समाप्ती. एक डावखुरा फलंदाज जर एक उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजाला नक्कीच कुठेतरी कठीणता निर्माण होत असेल. कदाचित त्याची गोलंदाजाची दिशा मला पाहायला मिळते. इथे मात्र काय घडलं जातं, अगदी मी म्हणेन खोलवर पतीचा चेंडू फेकला आणि फलंदाज सुजलची एसटी उद्ध्वस्त केली. अर्थात सुजल होतोय त्रिफलाचित बाद. रायगड आणि धावा खर्च केल्यात 4 आणि चेंडू फेकून झालेत त्याचे बघितले या षटकातले तर एकूण 5. म्हणजे काय गोलंदाजी केली आहे. अक्षरशः मी म्हणेन फलंदाजांना जखडून ठेवलेत. नवीन फलंदाज येतोय निशांत हुद्दार ऑन द स्ट्राईक. एक मजबूत शरीरयष्टीचा आणि तेवढाच मजबूत फलंदाज या क्रिकेटमध्ये ओळखला जातो निशांतला. 4थ्या क्रमांकावर आलाय हा निशांत. मग आपल्या संघासाठी काय करेल. धावसंख्या तर मी म्हणेन 40 धावा म्हटले तर कमी आहे, परंतु गोलंदाजाचं इथे कौतुकास्पद काम पाहायला मिळतोय.
हा चेंडू काय घडलं मैदानावर, फुल्लर लेनचा चेंडू होता आणि फलंदाज निशांतला वाटलं कदाचित हा वाईड होईल, आशाभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु घडलं काय की डायरेक्ट स्टंपला चेंडू लागला आणि निशांतची देखील यष्टी उद्ध्वस्त. बॅक टू बॅक सेकंड विकेट. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा, रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महानाथ आले जिगर बाजीवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महाराष्ट्र आले जिगर बाजीवा. आणि आपण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की दोन्ही भाऊ 0 या धावसंख्येवर बाद, प्रतीक आणि निशांत दोन्ही बंधू आहेत, परंतु दोन्ही बंधूंची कामगिरी या मॅचमध्ये थोडी आपण पाहिलीत ती कोणत्या प्रकारची आहे, चांगली पाहायला मिळाली नाही. अर्थात 0 धावसंख्येवर बाद झाले आहेत. धावा या सहज येत नसत आहेत, आपल्याला मनगटी ताकद परिश्रम घ्यावं लागतं. कदाचित निशांतला वाटलं की हा वाईड चेंडू होईल आणि हा चेंडू कदाचित स्वैर होईल की ही त्याची अपेक्षा इथे कुठेतरी भंग झाली, कारण चेंडू तेवढाच वेगानं फेकला होता गोलंदाज मिलन सिन्नारेनं आणि आणखी एक गडी बाद करण्यात मिलनला यश मिळालं. षटक क्रमांक मिलनचं पहिलं समाप्त झालं आणि या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त हॅलो. 4. तर हे षटक संपल्यानंतर बघा शिवा, दया, यशवंत आणि रंगा बिल्ला यांना विनंती करतो आपण लगेच विकेट्सवर जायचं आणि झाडू मारून घ्या. ओके. 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि विकेट देखील पटकावलेत मिलनने तब्बल 3. काय गोलंदाजी केली आहे मिलननं, जबरदस्त कामगिरी. सेकंड ओव्हर. प्रसन्न क्रिकेटचं फार मोठं नाव आणि प्रसन्नाचा पहिला चेंडू तुम्ही जर बघितला असाल तर या चेंडूच्या देखील खरं तर सर्वजण प्रेमात पडतील. काय वेग होता, भन्नाट वेगानं फेकलेला चेंडू आणि यॉर्क पद्धतीनं फेकलेला चेंडू. फलंदाज मात्र अक्षरशः पाहत राहिलाय. प्रतीक या ठिकाणी फलंदाज चेतन कुडले पुन्हा एकदा अतिशय आणि अतिशय वेगानं फेकतोय हा गोलंदाज. ज्या पद्धतीने चेंडू, काय वेग आहे गोलंदाजीमध्ये आणि अशा पद्धतीने त्या गोलंदाजीमुळं फलंदाजांना आता पूर्णपणे मी तर म्हणेन जखडून व्हावं लागलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट गेलेत. आपण पाहू शकाल प्रसन्नाचा हा चेंडू क्रमांक 3. हा चेंडू काय घडलं, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, खराब फटका होता चेतनचा आणि तिथे मात्र प्रसन्नाला मिळाली पहिली विकेट. फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला, या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. एकामागून एक अशी धक्के नांदगाव संघाला मिळतच चालले. चौथा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला येतोय आणि धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 4. पहा, धावसंख्या कमी होती. मी तर म्हणेन असं वाटत होतं की कदाचित या 40 धावा म्हटलं तर अतिशय सोपं आव्हान आहे आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारचा डिक्लेअर फटका देखील अजूनही पाहायला मिळत नाहीये. नांदगाव संघ अडचणीत सापडलाय म्हणावं लागेल. आता नांदगाव संघाला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एका फलंदाजाला चमकदार कामगिरी करावी लागेल. एका फलंदाजाला आता एक प्रामुख्यानं वैयक्तिक चांगली कामगिरी करावी लागेल. प्रसन्न पुन्हा एकदा पार करून 55 चेंडू टाकतोय. हा चेंडू मधल्या टप्प्याचा होता, वेगानं फेकला आणखी एकदा आणि चेंडू फलीमध्ये संपर्क देखील आला नाही. एवढा वेग होता या चेंडूला प्रसन्नाच्या. मग प्रसन्नने 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. पाहू शकाल त्यानं सुरुवातीचे पहिले 3 चेंडू जे फेकले त्या जास्तीत जास्त खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले आणि हा चौथा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा फेकला आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं. प्रसन्न हा चेंडू ओव्हरफिट होता आणि चांगल्या पद्धतीनं खेळलाय. आताच लॉंग ऑफला चेंडू जातोय. चेंडू पकडणार फेकणार तोपर्यंत मात्र मिळते एक धाव. एकेरी का धाव हो इथे मात्र मिळाली जाते आणि या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 49 या आकड्यावर. 5 धावा. अतिशय शांत मी म्हणेन सुरुवात. कुठेतरी शांत म्हटलं जाणार नाही, ती तुमची सुरुवात खराब आहे असंच म्हणावं लागेल. तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाही, तिथून इथे मात्र थोडंसं अडचणीत आलाय हा नांदगाव संघ. चौकार षटकार मारावेच लागतील कारण धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 5 पाहायला मिळते.
आहा, पुन्हा एकदा अगदी ब्लॉक चेंडू फेकला आणि फलंदाज अक्षरशः नांगा टेकताना या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत नांदगाव संघाचे. आणखी एक फलंदाज, अक्षरशः हा चौथा फलंदाज आहे जो त्रिफलाचीत बाद झालाय. महाराष्ट्राचा शिवछत्रपती राजांना देखील दादा सरकार गौरी स्पोर्ट्स नेवाली यांच्या वतीनं मानाचा मुजरा देखील आपण करूया. त्याचे सुंदर संगीत SDC म्हटलं तर खरं तर संगीतांचा भंडार, संगीतांचा अक्षरशः भंडार असणारा हा DJ मास्टर SDC याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूया. शिवरायांची गीतं सातत्यानं वाजवायची आणि शिवरायांचा इतिहास तुम्हा सर्वांच्या मनामध्ये जागृत करायचं काम हा SDC सूरज करत असतो. या सूरजचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी आवर्जून कौतुक करेन. स्ट्राईकला पाहू शकाल आता मनीष कुटले, दोन्ही मनीष आहेत, एक फडके तर एक कुटले. मनीष कुटले स्ट्राईकला. प्रसन्नाचा हा चेंडू इथे मात्र आपण पाहिलं की प्रसन्नाचा दुसरा षटक देखील समाप्त झाला, एकच धाव दिली. आता अमर आलाय, जो अमरनं देखील पहिला चेंडू डॉट फेकलाय. तर गोलंदाजीचं पृथक्करण, गोलंदाजीचं विश्लेषण सांगायचं झालं तर मी म्हणेन प्रसन्नने फक्त 2 धावा दिल्या, मिलन सिन्नारेने 4 धावा, माफी असावी तर प्रसन्नने फक्त 1च धाव दिली होती. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू आडव्या बॅटने केलाय, अर्थातच चेंडू जाते काउ कॉर्नरच्या दिशेने, एका टप्प्याने चेंडू उचललाय. अजून देखील दुहेरी धाव देखील मिळत नाही. काय क्षेत्ररक्षण सजवलंय मी म्हणेन दुंद्रे संघानं, काय गोलंदाजीची पूर्णपणे चमक दाखवली आहे. गोलंदाजीचा नियंत्रित टप्पा, दिशा, त्याचबरोबर आपण बघितलं तर वेग, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. आता समीकरण कठीण झालंय नांदगाव संघासाठी, कारण चेंडू आणि धावांचं जर अंतर बघितलं तर 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. 35 रन्स टू विन रिमेनिंग 10 डिलिव्हरीज, 10 गेंदों में 35 रनों की जरूरत. हा समीकरण मात्र तुमच्या समोर असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफला, दुहेरी धाव मिळेल का हीच वाट पाहिली जात होती कदाचित. आणि आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर ही दुसरी धाव, अर्थातच दुहेरी धाव मिळते नांदगाव संघाला. पहिली दुहेरी धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 2ने वाढल्यानंतर पाहू शकाल 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता चेंडू आणि धावांचं अंतर जर आपण बघितलं ना तर 9 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण गुणतालिकेवर पाहायला मिळतं. फॉर्च्यून इव्हेंट्सचे खरं तर कृष्णा यांना देखील आपण पाहतोय एक PC ऑपरेटिंग करत असताना. हा चेंडू वेग होता, अक्षरशः शॉर्टपिच होता, परंतु फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू आणि चेंडूफलीमध्ये संपर्क आला नाहीये. पहा इथे मात्र वेग जास्त होता या चेंडूला, कदाचित बॅटच्या रेंजमध्ये हा चेंडू आला नाहीये, कारण जसा वेग चेंडू पडला खेळपट्टीवर आणि खेळपट्टी एवढी टणक झाली आहे की चेंडूला स्पीड अर्थातच आपोआप मिळला जातोय. या खेळपट्टीवरून आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉलची समाप्ती, 8 चेंडू 33 समीकरण पुन्हा एकदा. इथे नक्की स्वीट साऊंड आपल्यापर्यंत, लाईटली स्वीट साऊंड देखील आला आणि आणखी एक फलंदाज बॅटकटच्या स्वरूपात होतोय बाद. नो डाऊट, नक्कीच राजेश खतारे हे नाव गाजतंय. नक्कीच कॉन्फिडंटली मी सांगेन की राजेशजी खतारांना क्रिकेटची जेवढी आवड आहे ना तेवढीच जास्त बैलजोडी शर्यतींची आवड आहे. आणि दादा सरकार म्हटलं तर नक्कीच तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, कारण छकड्यांचे बादशाह म्हणून ओळखले जातात या परिसरामध्ये. आणि क्रिकेट बैल जोडींची शर्यत ही राजेशजी खतारांना प्रचंड आवड, आणि क्रिकेट खेळतात तर ते आम्ही अनेक वर्षापासून पाहतो. आज त्यांचं हे आयोजन देखील पाहण्यासारखं आहे. चला, मॅच थोडी एकतर्फी झाली, मी म्हणेन पूर्णपणे झुकत असताना दुंद्रे संघाच्या बाजूने, आणि नांदगाव संघ अक्षरशः अडचणीत आलाय. 7 चेंडू आणि 33 धावा. फुलटॉस बॉल, फुलर लेनचा चेंडू होता, हा देखील सिली मिड ऑफला 30 यार्ड सर्कलमध्येच थांबतोय. 7-33 समीकरण, 6 चेंडू आणि 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 6-32 समीकरण कठीण आहे, परंतु सोमनाथ क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान कठीण नसतं असं म्हटलं जातं.
कारण शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल या क्रिकेटच्या खेळामध्ये हे आपण भविष्य देखील वर्तवू शकत नाही. 6-32चं समीकरण आहे. नांदगाव म्हटलं तर चापेकर नांदगाव हे संघाला आपण पाहत अनेक वर्षापासून, इथे मात्र कोणत्या नावानं नांदगाव संघ उतरलाय, नवनवीन अयान युवा स्पोर्ट्स नांदगाव, युवा खेळाडू आहेत नांदगाव. इथे 6 चेंडू आणि 32 धावा. विलास उदार नक्कीच आमचे मित्र या मॅचचा कदाचित आनंद घेत असतील, परंतु त्यांचा संघ इथे अडचणीत आला आहे. आणि आमचे डीजे मास्टर नितीन दुंद्रे यांचा संघ आता मात्र विजयाच्या उंबरट्यावर. 6 चेंडू आणि 32 धावा. इथे प्रयत्न आणि प्रयत्नच करावे लागतील, चौकार षटकारच मारावे लागतील. पहिला चेंडू गोलंदाज वैभव पाटीलचा मात्र डॉट बॉल. जेवढ्या गोलंदाजांनी सोमनाथ गोलंदाजी केली, प्रत्येक पहिला चेंडू डॉट फेकला, प्रत्येक पहिला चेंडू डॉट फेकला. मिलनने फेकला, प्रसन्नाने फेकला, अमरने फेकला आणि आता मात्र चौथा गोलंदाज देखील पहिलाच बॉल डॉट फेकते. हे चित्र पाहायला मिळालं या मॅचमध्ये. काय गोलंदाजी केली जाते. वैभव पाटील हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला आहे, तेथे देखील एक धाव. अक्षरशः मी म्हणेन फलंदाजांना जखडून ठेवला. इथं नेमकं काय पाहायला मिळालं तर गोलंदाजांची झालेली गोलंदाजी अक्षरशः टिच्चून मारा झाला आणि इथे फलंदाजांना खुल्या पद्धतीनं खेळण्यास मिळालं देखील नाही. म्हणून तर गोलंदाजीच्या ताकदीवर इथे दुंद्रे संघ आता पूर्णपणे या मॅचमध्ये इन्फॉर्म आणि मी म्हणेन चांगला कार्य करत असताना. 4:31 आम्हीच टायमिंग स्ट्रोक. वैभव स्वतः गोलंदाज आता तर स्वतः फॉलन थ्रोमध्ये कॅच पकडत असताना आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 7वा येतोय तंबूच्या श्रेयाला. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. कोण हे बादल? आमचा पंढरी शेठचा बादल. बैल बादल आमचा पंढरी शेठचा बादल. किस्सा आपण बघितलं आजकाल जसं खेळाडूंचं नाव प्रसिद्ध होत असतं तसं आजकाल बैलांचे देखील नावं प्रसिद्ध होतात. बादल, तेजा, राणा अशी अनेक बैलांची नावं आहेत. ते खरं तर ही नावं देखील गाजतायत. चेंडू अतिशय चांगला फटका होता, उशिराणा देखील आला, तेथे देखील डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नक्कीच उपस्थित आहे. दुंद्रे संघाचं काय जर आपण एक या मॅचमध्ये बघितलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं, गोलंदाजी चांगली झाली, त्यानंतर फलंदाजी देखील मी म्हणेन चांगली झाली आहे. तिन्ही इव्हेंट ज्यावेळी तुमचं चांगलं होतं त्यावेळी तुम्ही नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करता आणि तेच मात्र या मैदानावर पाहायला मिळालं. गोलंदाजी देखील काय गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर वैभव देखील तेवढंच चांगलं कार्य करत असताना अंतिम षटक देखील या ठिकाणी धावा करायच्या आहेत. आता 1 चेंडू आणि 30 धावा म्हणजे फक्त औपचारिकता बाकी आहे. ओनली प्रोसिजर रिमेनिंग इन मॅच असंच म्हणावं लागेल. आणि प्रेक्षक देखील कदाचित कंटाळलेत. प्रेक्षकांना हा कंटाळवाणा मॅच असेल. एकही चौकार लागला नाही, एकही षटकार लागला नाही, म्हणजेच अक्षरशः नांदगाव संघाची मी म्हणेन खराब फलंदाजी आणि कामगिरी पाहायला मिळाली आणि दुंद्रे संघ एक हाती एक तर्फे हा मॅच जिंकतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक नांदगाव संघ. आपण झालेल्या चुका नक्कीच सुधारा आणि पुढील स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स करा, हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन दुंद्रे टीम. तर पहिला सामना इथे जिंकलाय. आज जे बॅलन्स सामने होते आणि सुपर 8मध्ये उद्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फिनाले. तर सुपर 8मध्ये पहिले 2 संघ तुम्ही पाहू शकाल. तो म्हणजेच सोम 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे आणि त्यांच्या समोर संघ असेल विद्या 11 जय बापदेव पाली.